नमस्कार श्रोते हो, नामाची महिमा पॉडकास्टमध्ये आपला मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे जपाचे फळ कधी मिळते. उपाख्यान 35. हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक साधकाच्या मनात कधी ना कधी उगवतोच. मी इतके दिवस जप करतो आहे, पण काही विशेष अनुभव का येत नाही? हा प्रश्न स्वाभाविक आहे, पण त्यामागचं उत्तर अतिशय सूक्ष्म आहे. जपाचं फळ म्हणजे नेमकं काय? चमत्कार, संकटांचा अंत की मनःशांती? आपण अनेकदा जपाला बाह्य परिणामांशी जोडतो, पण संत सांगतात जपाचं पहिलं फळ बाहेर नाही, आत मिळतं. जपाचं फळ लगेच दिसेलच असं नाही, कारण जप हे बीजासारखं आहे. बीज जमिनीत टाकल्यावर ते लगेच उगवत नाही, पण आतून काम सुरू झालेलं असतं. तसंच नाम हळूहळू आपल्या अंतःकरणातील मलिनता, अस्थिरता आणि अहंकार झिरपत कमी करत असतं. अनेक साधक म्हणतात, माझं जीवन तसंच आहे, अडचणी आहेतच. पण थोडं मागे वळून पाहिलं तर जाणवतं की आधीच्या गोष्टी असह्य वाटायच्या त्या आता शांतपणे सहन होतात. हीच जपाची कृपा आहे. दुःख संपणं हे मोठं फळ नाही, दुःख सहन करण्याची शक्ती मिळणं हे खऱ्या अर्थाने फळ आहे. जपाचं फळ तेव्हा मिळतं जेव्हा आपण फळाची अपेक्षा सोडतो. जोपर्यंत आपण जप मिळवण्यासाठी करतो तोपर्यंत मन अस्वस्थ राहतं. पण ज्या दिवशी जप असण्यासाठी होतो त्या दिवशी नाम अंतःकरणात स्थिर होतं. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता फळाची चिंता नको, नामात राहणे हेच महाफळ. म्हणजे नामात असणं, भगवंताच्या आठवणीत जगणं हेच जपाचं अंतिम फळ आहे. कधी कधी जपाचं फळ कठीण काळात दिसतं. मोठं संकट येतं पण मन ढळत नाही. डोळ्यांत अश्रू असतात पण अंतःकरणात विश्वास असतो. त्या क्षणी लक्षात येतं, नाम माझ्या बरोबर आहे. हेच जपाचं अदृश्य पण अमूल्य फळ आहे. जपाचं फळ वेळेवर नाही तर योग्य वेळी मिळतं. जेव्हा अहंकार मऊ होतो, जेव्हा मन नम्र होतं, जेव्हा भगवंतावरची श्रद्धा खोल जाते, तेव्हा जप फळ देतो. प्रिय श्रोते हो, जप म्हणजे व्यवहार नाही की हिशोब ठेवावा. जप म्हणजे नातं आहे आणि नात्यात प्रेम वाढतं, मोजमाप नसतं. म्हणून जप करत राहा. फळ कधी मिळेल याची चिंता सोडा, कारण एक दिवस असा येतो जेव्हा कळतं जपाचं फळ मिळालं नाही, मीच बदलून गेलो आहे. हीच जपाची खरी सिद्धी आहे. राम नाम विठ्ठल नाम सतत घ्या. आशा आहे आजचा हा पॉडकास्ट आपल्याला नक्कीच आवडला असेल. आमचा पॉडकास्ट पाहण्यासाठी आपला धन्यवाद. तर पुन्हा भेटूया पुढील आध्यात्मिक संदेशासह. तोपर्यंत ओम शांतीहि शांतीहि शांतीहि.